विद्यार्थी मित्रांनो, सभासदांशी चिटणीस कोणकोणत्या प्रसंगी पत्र व्यवहार करतो ते प्रसंग आपण पाहत आहोत. ते जे नमुना पत्रे ज्यामध्ये लाभांश वाटपाचं पत्र आपण मागच्या तासामध्ये पाहिलं. आज लाभांश वाटपाचंच पत्र, परंतु ज्यावेळेस ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात येते तर त्याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमुना पत्रे आपण पाहत आहोत. दोन प्रकारची पत्र आपण पाहिली होती. आज आपण लाभांश वाटपाचंच पत्र, परंतु कोणतं तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे लाभांश वाटप केलं जातं ते पत्र आपण आजच्या तासामध्ये पाहणार आहोत. लाभांश अधिपत्राद्वारे पत्र आपण पाहिलं, ठीक आहे. आता त्याला कंटिन्यू आपण या ठिकाणी करणार आहोत. पुढचं पत्र इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं ज्यावेळेस कंपनी पाठवते, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस ECS त्याला म्हटलं जातं, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस, ठीक आहे. तर या प्रकारचं पत्र पुस्तकामध्ये देण्यात आलेलं आहे. चला पत्राची सुरुवात करूया आपण. पानाच्या मध्यभागी कंपनीचं नाव, पत्ता, पेज फोल्ड करा आणि त्यानुसार मध्यभाग काढा. कंपनीचं नाव उदाहरणासाठी या ठिकाणी आपण पाहत आहोत महिको ॲटो लिमिटेड. महिको ॲटो लिमिटेड. तुम्हाला इतर एखादं नाव लिहायचं असेल, वापरायचं असेल, तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. नोंदणीकृत कार्यालय, कोलन दिलेला आहे, तुलसी कॉम्प्लेक्स, मध्यभागी लोधी रोड, कॅम्प. कॅम्पचा एरिया प्रसिद्ध आहे पुण्यामध्ये, पुणे -411001 या पद्धतीने हा झाला पत्ता. त्यानंतर लागलीच CIN. अच्छा, कंपनीचं नाव, पत्ता झाला. त्यानंतर डाव्या बाजूचा फोन सेक्शन, ज्यामध्ये फोन आणि कोलनवर म्हणजे मार्जिनवर कोलन द्या. 020 पर्टिक्युलर नंबर, त्या ठिकाणी 8 अंकी दिलेला आहे. त्यानंतर त्याच्या खालच्या ओळीमध्ये फॅक्स, परत कोलनच्या खाली कोलन मार्जिनवर, आणि अगदी तेवढेच अंक थोडाफार बदल करून त्यानंतर संदर्भ क्रमांक, परत कोलन द्या कोलनच्या खाली, आणि S/MRD, आणि मग ऑब्लिक देऊन काय करा, मग पुढचा सेक्शन कंप्लीट करा. मग तिथंही सेक्शन डाव्या बाजूचा. त्यानंतर वेब सेक्शन उजव्या बाजूला, फोन फॅक्सच्या अगदी समोर. फोनच्या ओळीमध्ये लिहा वेबसाईट www.mahikoauto.com, ईमेल mahiko04@gmail.com. तुमच्या सोयीनुसार त्या ठिकाणी बदल करायचा असेल बदल करा. कोलन खाली कोलन, त्या ठिकाणी तिन्हीचे कोलन खाली कोलन घेण्याचा प्रयत्न करा. आणि दिनांक आहे 2 जून 2020. मे किंवा जूनची तारीख आपणाला घ्यायची आहे लाभांशाच्या बाबतीत, कारण वार्षिक सर्वसाधारण सभा यांची झालेली आहे. आणि मग कंपनी 30 दिवसाच्या आत, म्हणजे आता हे 30 दिवसाच्या आतली तारीख असणार आहे 2 जूनची. याचा अर्थ तुम्हाला मागची जी तारीख घ्यायची आहे सभेची ती 30 दिवसा अगोदर, म्हणजे ती सभा झालेली आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे. पण आपण तारीख अगोदर हे घेणार आहोत, त्यामुळे त्यानुसार आता वार्षिक सभेची तारीख तुम्हाला ठरवायची आहे. तर 3 सेक्शन आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. एक कंपनीचं नाव, पत्त्याचा, डाव्या बाजूचा फोन फॅक्सचा सेक्शन, उजव्या बाजूचा वेबसाईटचा सेक्शन, आता मार्जिन. मार्जिन दिल्यानंतर, मार्जिन आहे तुमच्याकडे, एक ओळ सोडा संदर्भानंतर, एक ओळ सोडून मार्जिनला टच करून आता समोरच्या व्यक्तीचं नाव लिहा, श्री अथवा श्रीमती या पद्धतीनं. या ठिकाणी उदाहरणासाठी मी लिहिलेलं आहे श्री आंधळे प्रकाश, ठीक आहे. तर हे झालं एक नाव, उदाहरणासाठी आहे.
श्री किंवा श्रीमती लावून तुम्ही कोणतंही नाव त्या ठिकाणी बदलू शकता, कोणतंही नाव तुम्हाला त्या ठिकाणी घेता येईल. सभासदाचं नाव त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर एक पर्टिक्युलर पत्ता तुम्हाला घ्यायचा आहे. मार्जिनला टच करून प्रत्येक ओळ असेल याची काळजी घ्या. मी जे पत्ता देत आहे तेच यावा तुमचा पत्ता असं काही नाहीये, तुम्ही बदल करू शकता. या प्रकारचा पत्ता असेल सहसा 4 ओळीमध्ये नाव आणि समोरच्या व्यक्तीचा पत्ता आला. त्यानंतर एक ओळ सोडा. मार्जिन पासून थोडीशी जागा सोडून लिहा विषय. अंतरिम लाभांशाचे NFT ECS द्वारे वाटप. नेफ्ट किंवा ECS जे या ठिकाणी कन्सेप्ट आहेत. ECS इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस, नेफ्ट नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. नेफ्ट ज्याला म्हटलं जातं नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. त्यानंतर एक ओळ सोडा. मार्जिनला टच करून लिहा महोदय कॉमा, कारण आपण श्री लिहिलेला आहे. संबोधन पर शब्द आता इथं जे येईल ते महोदय येईल. कॉमा द्या. ती ओळ सोडा. पॅराग्राफ चेंज करा. संचालक मंडळाने मला दिलेल्या सूचनेप्रमाणे मी आपणास कळवू इच्छितो की दिनांक 28 मे 2020 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत, आता दिनांक 28 मे ऑब्वियस आहे, आपण पत्र 2 जूनला पाठवत आहोत, याचा अर्थ सभा झालेली आहे. 4, 8, 10, 12, 15 दिवस अगोदर ती सभा झालेली आहे. कारण कायदा म्हणतो सभा झाली की 30 दिवसाच्या आत पत्र पाठवा. मग पत्र 2 जूनला, याचा अर्थ आपण काय केलेला आहे, एक 4-5 दिवस बॅक आपण गेलेलो आहोत. आणि मग 28 तारखेचा उल्लेख आपण केलेला आहे की 28 मेला जे सभा झालेली आहे. आता या ठिकाणी लाभांश हा 2 प्रकारचा असतो. एक आहे अंतिम लाभांश, म्हणजे जो आर्थिक वर्ष संपल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घोषित केला जातो आणि वाटप केला जातो 30 दिवसाच्या आत. तो असतो अंतिम लाभांश, ज्याला वार्षिक लाभांश असंही म्हटलं जातं. आणि दुसरा लाभांश असतो अंतरिम लाभांश, मध्यावधी लाभांश ज्याला म्हटलं जातं, इंटरिम डिव्हिडंड, की आर्थिक वर्ष संपण्या अगोदर जो लाभांश घोषित केला जातो, तिमाहीमध्ये, 6माहीमध्ये, 9माहीमध्ये जो लाभांश घोषित केला जातो त्याला म्हटलं जातं अंतरिम लाभांश. आपल्याला प्रकरण आहे लाभांशाचं, आपण त्यामध्ये तर याच्यातला फरक पाहणार आहोत. पण बेसिकली तुम्हाला या ठिकाणी मी तो कन्सेप्ट सांगतो. संचालक मंडळाच्या सभेमध्ये घोषित केला जातो. अंतरिम बर का, मध्यावधी, त्यासाठी सभासदांची सभा बोलावली जात नाही. त्यामुळे यांनी काय केलेलं आहे, पुस्तकामध्ये थोडाफार बदल करून संचालक मंडळाच्या सभेतला जो अंतरिम लाभांश असतो तो या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी काय करायचं की 28 मे 2020 रोजी झालेल्या वार्षिक किती 15व्या 18व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत असं करा. त्या ठिकाणी आता तुम्ही लिहिलं असेल संचालक मंडळाच्या सभेत, तर त्याला कट करा. 28 मे 2020 रोजी झालेल्या 18व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, 18व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ₹100 दर्शनी मूल्य, ₹100 दर्शनी मूल्य आलं इथपर्यंत. वार्षिक सर्वसाधारण सभेत ₹100 दर्शनी मूल्य असलेल्या पूर्ण वसूल समहक्क भागावर, पूर्ण वसूल समहक्क भागावर ₹10 प्रमाणे, ₹10 प्रमाणे कंसात लिहा 10%,
₹10 प्रमाणे कंसात लिहा 10%. अंतिम लाभांश वाटप करण्याचे किंवा वाटप करण्याची घोषणा करण्यात आली. वाटप करण्याची घोषणा करण्यात आली आणि सभासदांनी सर्वानुमते त्याला संमती दिली. पॅराग्राफ चेंज करा आणि लिहा आपण दिलेल्या सूचनेनुसार समक्ष किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट द्वारा कंपनीने देय असलेल्या सर परत सांगा. आपण दिलेल्या सूचनेनुसार समक्ष किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट द्वारा कंपनीने देय असलेल्या अंतिम लाभांशाची रक्कम आपल्या बँक खात्यावर NEFT द्वारे म्हणजे नेफ्ट, सरळ तुम्ही कॅपिटल लेटर मध्ये NEFT असंही त्या ठिकाणी लिहू शकता. NEFT द्वारे पाठविली आहे. फुल स्टॉप द्या, पॅराग्राफ चेंज करा. NEFT द्वारे पाठविली आहे. आता बघा दुसरा पॅराग्राफ, लक्ष द्या काय कन्सेप्ट आहे, कसे शब्द आलेले आहेत, काय बदल आपल्याला करता येईल. आता इथे जो आहे तो खात्यावर डायरेक्ट म्हणजे ऑनलाईन लाभांश पाठविला जाणार आहे. मग याचा साधा सोपा अर्थ असा झाला या ठिकाणी की डिपॉझिटरी पार्टिसिपंट किंवा समक्ष. आता हे डिपॉझिटरी पार्टिसिपंट कोण असतो ते लक्ष द्या, ज्याला डीपी असा शॉर्ट फॉर्म आहे, डीपी डिपॉझिटरी पार्टिसिपंट. आता ज्यावेळेस डीमॅट स्वरूपाचे भाग खरेदी करावयाचे असतात त्यासाठी भागधारकाला डिपॉझिटरी मध्ये खातं उघडावं लागतं. डिमटेरियलाइज स्वरूपाचे भाग खरेदी करायचे असतील तर मग त्यावेळेस जो मध्यस्थ डिपॉझिटरी आणि त्या भागधारकामध्ये असतो त्याला म्हटलं जातं डिपॉझिटरी पार्टिसिपंट. क्रमांक आलेला आहे त्यानुसार समक्ष म्हणजे तुम्ही जे सांगितलेलं आहे किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट द्वारा जे काही सूचना आलेली आहे त्यानुसार तुमचा जो अकाउंट नंबर आहे, बँक खाता आहे, त्यावर आता कंपनी काय करत आहे, लाभांशाची रक्कम NEFT द्वारे पाठवत आहे. म्हणजे साधा सोपा त्या ठिकाणी कन्सेप्ट असा आहे की कंपनी ऑनलाईन ही रक्कम बँक खात्यावर ट्रान्सफर करत आहे किंवा यांनी केलेली आहे. परत एक तिथं फुल स्टॉप देऊन पॅराग्राफ चेंज करा आणि लिहा आपणास वाटप करण्यात येणाऱ्या लाभांशाचा तपशील खालील प्रमाणे. आपणास वाटप करण्यात येणाऱ्या लाभांशाचा तपशील खालीलप्रमाणे. आता इथे जे आहे ते 6 रकाने असणारा टेबल आहे. अगोदर व्यवस्थितरित्या बघून घ्या. टायटल मोठमोठे आहेत त्यामुळे लागलीच टेबल क्लोज करू नका. तुम्हाला टायटल साठीच कदाचित 3-4 ओळी लागतील, ते बघून घ्या अगोदर.
टेबलमध्ये जे माहिती देण्यात आलेली आहे समहक्क भागांची संख्या. आता हे समहक्क भाग 31 मे 2020 पर्यंत कंसामध्ये दिलेला आहे. ठीक आहे, ते आपण या ठिकाणी 200 दाखवलेली आहे. अडचण नाही, 200 संख्या दाखवलेली आहे. लाभांशाची रक्कम मात्र आपण पॅराग्राफ मध्ये दाखवली होती 10 रुपये, ते आपण या ठिकाणी घेतलेली आहे. मग त्यानुसार कॅल्क्युलेशन सोपं पडेल. 200 गुणिले 10 म्हणजे या पद्धतीने एकूण लाभांशाची जी रक्कम असेल ती लाभांशाची रक्कम 2000 रुपये आहे. आता इथे ढोबळ लाभांशाची रक्कम, TDS आणि निव्वळ देय लाभांशाची रक्कम आपण या ठिकाणी ऑनलाईनचा कन्सेप्ट असल्यामुळे ती दाखवलेली नाही. आणि DPID म्हणजे जो डिपॉझिटरी पार्टिसिपंट जो मध्यस्थ आहे त्याचा ID नंबर या ठिकाणी दिलेला आहे, तो आपण 14267 या पद्धतीने दिलाय. आणि ग्राहक ID क्रमांक तो आपण 3045169456 असे कोणतेही आकडे तुम्ही वरच्या बाजूला 5-6 अंकी आणि खालच्या बाजूला 8-10 अंकी 12 अंकी पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी आकडे घेता येईल कोणते. त्यानंतर पुढचा 5वा रकाना आहे. पाठविल्याची तारीख आपण दिलेली आहे 4 जून. 2 जूनला आपण पत्र लिहत आहोत आणि आपण हा जो लाभांश आहे पाठविल्याची तारीख जी या ठिकाणी दाखवत आहोत ते 4 जून. कारण 2 जूनचं पत्र ऑब्वियस आहे, जाता जाता त्याच्याकडे वेळ लागणार आहे समोरच्या व्यक्तीकडे. सहसा लाभांश जो पाठविला जातो तो पत्र लिहत असल्याच्या तारखेच्या 1-2 दिवस अगोदर पासून तर त्याची जी तारीख आपणाला घेता येते, पत्र लिहिण्याच्या तारखेनंतर 2-3 दिवस 4 दिवसापर्यंत आपणाला त्या तारखेचा वापर करता येतो. त्यानंतर बँक खाते क्रमांक, एक राष्ट्रीयकृत बँकेचं नाव त्या ठिकाणी लिहायचं. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक जे असेल, ICICI बँक असेल, ऍक्सिस बँक असेल, HDFC बँक असेल, अशा कोणत्याही एका राष्ट्रीयकृत बँकेचं नाव लिहायचं. बँक ऑफ इंडियाच लिहावं असं काही कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे, कोणत्याही एखाद्या बँकेचं नाव राष्ट्रीयकृत, ठीक आहे, ते लिहा. आणि मग खाली एक 10-12 अंक त्या ठिकाणी देऊन टाका अंदाजे की तो बँक खाते क्रमांक आहे त्या संबंधित सभासदाचा. जिथं तुमचं टेबल संपलं असेल बॉर्डर क्लोज करा. कृपया आपण बँक खात्यावर अंतिम लाभांशाची रक्कम जमा झालेली आहे किंवा नाही, याची खात्याचा तपशील घेऊन खात्री करावी. स्टॉप द्या, पॅराग्राफ चेंज करा आणि आता लिहा. आयकर म्हणजे इन्कम टॅक्स, आयकर अधिनियम 1961 नुसार 1961 नुसार लाभांशावर करावयाची कपात करण्यात आलेली नाही, कॉमा, परंतु लाभांश वितरण करायची रक्कम मात्र कंपनीने दिलेली आहे. फुल स्टॉप. पॅराग्राफ चेंज कळावे. आता जो टेबल नंतरचा पहिला पॅराग्राफ आहे, सांगण्याचा हेतू आपल्याला कळाला असेल की कंपनी
सभासदाला सांगत आहे की बाबा खात्यावर रक्कम जमा झाली की नाही ते तपासून बघा. इथं डिटेल दिलेला आहे. ठीक आहे, ट्रान्झॅक्शनची तारीख आहे, केव्हा पाठवलंय कंपनीनं, काय सगळ्या बाबी आहेत ते त्यांनी सविस्तर दिलेलं आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला लिहिता येईल बँकेच्या वतीनं की आम्ही रक्कम पाठवलेली आहे पण ती तुमच्या खात्यावर जमा झालेली आहे अथवा नाही त्याची खात्री करून घ्या तपशिलाच्या आधारे. जो काही तपशील दिलेला आहे तो तपशील घेऊन जा आणि त्या आधारे बँक खात्यावर तुमची रक्कम जमा झालेली आहे की नाही ते तपासा. आणि दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी अधिनियम दिलेला इन्कम टॅक्सचा जो अधिनियम आहे 1961 चा, तर त्यानुसार की जो TDS कपात किंवा लाभांशावरची कपात असते की ती करण्यात आलेली नाही कारण ती नियमातच बसत नाही. इथे जो आकडा आहे तो 2000 रुपयाचा आकडा आहे आणि नियम काय म्हणतो 10,000 रुपये तरी असायला पाहिजेत. मग 10,000 पेक्षा कमी लाभांश असल्यामुळे याचा TDS कपात झालेला नाहीये. मग तुम्ही साध्या सोप्या पद्धतीनं सांगू शकता की आयकर कायद्यामध्ये लाभांशाची रक्कम बसत नसल्यामुळे आपला TDS कपात करण्यात आलेला नाही. त्यामुळे जेवढी लाभांशाची रक्कम असेल ती आपणास पाठविण्यात येत आहे. म्हणजे सरळ सरळ याला लाभांशाचं वितरण झालेलं आहे, कपात न झाल्यामुळे जशाला तसं. एकंदरीत सांगण्याचा उद्देश हा आहे. ठीक आहे. त्यानंतर पॅराग्राफ चेंज करून काढावे घ्या. एखादी ओळ सोडा, जास्त जागा असेल तर 2 ओळी सोडा. उजव्या बाजूला या, आपला विश्वासू. आता तिथं परत तेच आलेलं आहे बरं का, जुना कन्सेप्ट आलेला आहे. तुमच्या कंपनीचं नाव असेल, काय लिहिलेलं आहे आपण यावेळेस, कंपनीचं नाव महिको घेतलेलं आहे. महिको ॲटो लिमिटेड करिता 1 ओळ सोडा, स्वाक्षरी. त्याच्या खाली लिहा कंपनी चिटणीस. कंपनी चिटणीस. अरे आता आला बा, ते नंतर आलं बा ओळ. म्हणजे ते ऍनिमेशन मध्ये लेट सिलेक्ट झालं होतं ते. तर या प्रकारचं पत्र जे पुस्तकामध्ये देण्यात आलेलं आहे. सर ते कॉलम मध्ये आहे ना पाठविल्याची तारीख म्हणून. हा सर ती डेट कोणती घ्यायची ह्याच्यात ते रूल आहे का सर? 30 दिवस, 15 दिवस, किती दिवसाचं आहे? नाही, ज्या तारखेला तुम्ही पत्र लिहत आहात ना हा त्याच्या अगोदरची 1-2 दिवसा अगोदरची तारीख ते पत्राच्या तारखेच्या 2 दिवसानंतरची तारीख, या रेंज मध्ये कोणती तारीख घेता येईल तुम्हाला? ओके सर. धन्यवाद. थँक्स सर.